नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे, म्हणजे खूप गरम होतं आहे, खूप म्हणजे विचारण्याची सोय नाही इतकं। हल्ली अलीकडे 4-5 दिवसात प्रचंड गरमी होत आहे। तर असं वाटतं की जेवण नको, काहीतरी थंड द्यावं, थंड पाणी किंवा थंड सरबत वगैरे घेऊनच शांत बसावं, म्हणजे भूकही लागत नाही, एवढं प्रचंड आपल्याकडे गरम होते। आपल्याकडेच नाही, सगळीकडेच गरमी खूप वाढलेली आहे। तर त्याच्यासाठी म्हणतात ना, काहीतरी आपण सुचत असतं की काय करावं काय करावं, काय आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या घरातले वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी म्हणा, आपल्या सतत डोक्यात विचार असतो की काय करावं। कारण मुलं पण काय म्हणजे असं पाणी पिऊनच पोट एवढं भरतं की काही खाण्याची म्हणजे इच्छाही होत नाही असं। तर त्याच्यासाठी ना, म्हणून मी आज विचार केला की ना पौष्टिक लाडू करावे, जेणेकरून थोडंसं एक लाडू खाल्ला ना तरी जरा थोडंफार एक 4 ते 5 तास किंवा एक 2 ते 3 तास नाही काही खाल्लं तरी चालून जातं। असे हे पौष्टिक लाडू आपण आज बनवणार आहोत। तर वेळ न घालवता जास्त आपण पौष्टिक लाडूकडे वळूया। तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य हे मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते। तर चला, तर इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे जेणेकरून पौष्टिक लाडू आपल्याला करायचे आहेत, त्याच्या दृष्टीने आपण हे घेतलेलं आहे साहित्य। तर मी सर्वप्रथम पहिल्यांदा सांगते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे। तर ही एक मोठी वाटी मी खजूर घेतलेला आहे, ज्याच्या बिया मी काढून ठेवलेल्या होत्या। तर हा खजूर आहे। हे पांढरे तीळ आहेत, छोटी वाटी आहे, फार मोठी वाटी नाही आहे। ह्या भोपळ्याच्या बिया आहेत, ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत, काजूगर, अक्रोड, बदाम आणि गूळ। हां बरं, जेवढा लागणार तेवढाच घेणार मी, फार काही गूळ वापरणार नाही आहे, कारण काय आपल्याकडे ऑलरेडी खजूर आपण घेतलेला आहे, त्यामुळे गूळ हा शक्यतो मी कमी वापरणार आहे। फक्त मी घेऊन ठेवलेला आहे, जसा गूळ लागेल तसा आपण गुळाचा पाक करणार आहोत। हे मखाणे आहेत आणि इथे मी 3 वाट्या सुकं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे, थोडंसं मिक्सरला लावलेलं आहे, ते आता भाजायचं आहे। तर या हे सर्व जे साहित्य आहे ना ते आता आपण तुपात चांगलं भाजून घेणार आहोत। चला, आता पहिल्यांदा आपण एक एक जिन्नस करून सर्व तुपात भाजून घ्यायचं आहे। तर हे मी तूप वापरणार आहे। थोडंसं ह्या भोपळ्याच्या बिया जराशा तुपामध्ये भाजल्या गेल्या की त्याच्यानंतर ह्या सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत त्या त्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या। एक ते 5 ते 7 मिनिटं तरी भाजल्या पाहिजे व्यवस्थित तुपामध्ये, म्हणजे त्याचा खमंग सुवास दरवळतो। आणि आता आपण त्याला ना तुपामध्ये व्यवस्थित भाजलं ना, हे आपण जे साहित्य जेवढं घेतलेलं आहे तेवढं, म्हणजे नंतर ना तूपही कमी लागणार आहे। कारण काय, ह्या सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया आहेत, त्याच्यामुळे ना त्यांना नंतर ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण हे असतं। हे सुकं खोबरं, त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं, तीळ असू दे त्याच्यामध्येही तेलाचं प्रमाण असतं, बदाम याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे असल्यामुळे आपल्याला जास्त तुपाची गरज नंतर लागणार नाहीये। इव्हन आपल्याकडे खजूर आहे त्यामुळे एक असा घट्टपणा ऑलरेडी आलेला असणार त्याच्यामध्ये।
आता बदाम भाजून घेते थोडंसं, हा एकदम थोडंसं. तर याच्यामध्येच मी काजूगर घालून घेते. आता हे दुकानचे काजूगर नव्हते, कारण ही साईज एवढी मोठी आहे, छानपैकी दिसत असेल. कारण दुकानचे कितीही असते काजूगर तर ते छोटेच असतात. हे घरचे काजूगर आहेत आमच्या, त्याच्यामुळे हे एकदम असे मोठे वगैरे व्यवस्थित एकदम छान असे. वरती थोडा फॅन चालू आहे, त्याच्यामुळे मी बघितलं त्याचं थोडंसं गरम जास्त व्हायला लागलं मला. गरम झालं, थोडं तुपामध्ये भाजून घेतलं की काढून घ्यायचं साईडला. आता मखाणे भाजून घेऊया. आता अक्रोड भाजून घ्या थोडेसे. आता हे पांढरे तीळ जे घेतलेले आहेत ते थोडे तीळ लगेच उडायला सुरुवात होणार. आता हे जे 3 वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे, ते आता ह्याच्यामध्ये भाजून घेऊया.
खोबरं मात्र जरा व्यवस्थित आपण खरपूस भाजलं ना तर मग त्या लाडवांना एक उग्र असा म्हणजे वास येत नाही, छान सुगंध येतो. नाहीतर जर खोबरं जर आपण व्यवस्थित भाजलं नाही ना तर मग एक उग्र वास येतो. त्याच्यासाठी खोबरं ना हे नेहमीच म्हणजे साधा आपला कांदा खोबऱ्याचा मसाला जरी असेल तरी त्याच्यामध्ये आपण खोबरं जे भाजतो ना त्याच्यामध्ये जर खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं ना किंवा कांदासुद्धा तर त्या मसाल्याला एक छान सुगंध येतो. तर आता आपले सगळे जिन्नस आपण तुपात व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरला लावायचे आणि जो खजूर आणि गूळ आहे ना तोही त्याच्याबरोबरच, मी गुळाचा पाक बोलले होते पण मला ट्राय करायचं आहे की तसंच गूळ मिक्सरला फिरवून खजुरासोबत नंतर ह्या एकत्र सर्व साहित्यामध्ये हे करायचं आहे, गुळाचा पाक न करता. तर बघूया, मी ट्राय करणार नक्कीच, मला जमतंय का बघूया. तर जमणार नो डाऊट मला जमणार. तर चला बघते मी. सर्वात पहिल्यांदा मी आता हे काजूगर आणि बदाम आहेत ते मिक्सरला बारीक करून घेते. ते बारीक झाले ना की मग भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड पण मी आत्ताच घेते याच्यामध्ये. तर बारीक करून घेते मिक्सरला. तर जे आपण मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ना, ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा या ज्या सीड्स आहेत तर त्यांना एकदम बारीक नका बारीक करून ठेवू, कारण मग ते खाण्यात काही मजा नसते. म्हणतात ना थोडक्यात तसं थोडंफार ना जाडसरच राहू दे, मग एक जरा दाताखाली आलेलं जरासा पदार्थ छान लागतो, म्हणजे खाल्ल्यासारखं थोडक्यात वाटतं. त्याच्यामुळे एकदम बारीक पेस्ट नको. आता ह्या बिया बरोबर. माझे व्हिडिओ जे येतात शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ जर माझ्या मैत्रिणींना खरोखर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच माझे व्हिडिओ येत जातील नक्कीच. आणि काही राहत असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता, मी नक्की फॉलो करेन. मिक्सरला लावून घेते आणि लास्टला मी खजूर आणि थोडासा गूळ, जो मी गूळ इथे ठेवलेला आहे एवढा शिल्लक ठेवलेला आहे, थोडाच गूळ मी घेतलेला आहे आणि खजूर आणि गूळ मी एकत्र लावून घेतलेला आहे. तर हे असं झालेलं आहे. तर एक वाटी जरी आपण छोटी वाटी घेतली ना तरी मी दाखवते की एवढं साहित्य होतं, म्हणजे हे एवढं होतं, म्हणजे खूप लाडू होणार याच्यामध्ये. एक छोटी छोटी वाटी जरी आपण घेतली तरी, त्यामुळे फार काही घेण्याची गरज नाही आहे, म्हणजे अगदी एकदम जास्त सुद्धा. पण आणि जाडसर वाटायचं, मिक्सरला जे वाटण करणार ना आपण ते जाडसर वाटा, एकदम बारीक. हे जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. खजूर आणि गूळ याच्यातच घातलेला आहे मी. आता ते फक्त मिश्रण आहे ना थोडंसं पण मिक्सरला फिरवलेलं आहे, त्यामुळे थोडंसं गार होऊ दे, म्हणजे मग आपल्याला लाडू बांधायला.
काहीही न घालता सुद्धा हे बघा, हे असं जर घेतलं ना तर इथे पटकन लाडू आपले हे होत आहेत. चक्का बसतो ना. आता जरा थांबणार लावते मी पटकन. या होतात का मी तुला देते का. चालू केलेस का. हे आपले असे लाडू, पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. हे बघा, एवढे लाडू आपले झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत लाडू. एक दाखवते मी. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे फार तुपाची गरज लागलेली नाही आहे. कारण मी सांगितलेलं की प्रत्येक गोष्टी ह्याच्यामध्ये आपण जे जे जिन्नस वापरले त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तेलाचा हा अंश आहेच. त्याच्यामुळे तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला जास्त यूज झालेलाच नाही, वापर झालेलाच नाही आहे. अगदी छोटी वाटी जी आहे ना ती तेवढीच वाटी जेमतेम झालेली आहे आणि तुपाचा जास्त वापर झालेला नाही आहे. आणि लाडूही इतके सुंदर असे झालेले आहेत. असे खूप छान लाडू झालेले आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की लाडू करा. असे हे पौष्टिक लाडू. गूळ जेवढा मी सांगितला तुम्हाला तेवढाच घातला, खजूरही तेवढाच घातला. त्यामुळे गोडाचं प्रमाण एकदम कमी असणार आहे नक्कीच. कारण मध्ये पौष्टिक लाडूमध्ये फार गोडही बरे नाही वाटत. त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण किंवा गोडाचं प्रमाणही अगदी प्रमाणातच. बाकी सर्व गोष्टी मी दाखवलेल्या आहेतच. तेवढं जिन्नस घेतलं की भरपूर एवढे लाडू होत आहेत. अगदी 30-35 लाडू अगदी आरामात होतात. तर नक्की रेसिपी करून बघा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.